आज आहे ना आपण शाबूचे वडे करणार आहोत. तर त्याच्यासाठी आहे ना शेंगदाणे आणि भिजवून घेतलेले शाबू घेतोय आपण. तर आहे ना बटाटे पण घेते ते उकडायला टाकले ते बटाटे. तर मस्त शेंगदाणे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे. शेंगदाणे भाजून घेतले, त्याचे आहे ना सालं काढून घेऊयात आपण. शेंगदाणे आहे ना बारीक करून घेऊयात. बारीक म्हणजे मीडियम बारीक करून घ्यायचे. लय मोठे पण नाही ठेवायचे आणि लय बारीक पण नाही करायचे. शेंगदाणे बारीक करून झालेत. आता बटाटे बारीक म्हणजे की उकडून घेतले ते बटाटे आपण मॅशरने बारीक करून घेऊयात. असे बारीक करून घ्यायचं मस्त. शाबू पण मस्त भिजलेला आहे आपला. मीठ टाकून घेऊयात त्याच्यात. मीठ, लाल मिरची पावडर आणि शेंगदाण्याचे कूट, बटाटा हे एकजीव करून घ्यायचं सगळं. मस्त असं मळून घेतल्यासारखं म्हणजे नाही का असं मळून घ्यायचं ते. आता आहे ना तेल तापायला ठेवूयात आपण आणि आहे ना छोटे छोटे वडे करायला घेऊयात. आता असे मीडियम करायचे, लय मोठे नाही करायचे आणि लय छोटे पण नाही करायचे. असं मीडियम केले ना की फुगतात मस्त आणि कुरकुरीत होते. मीडियम गॅसवर तळून घ्यायचे. मस्त फुगले ते, खूप छान झाले वडे. असे कुरकुरीत मस्त झाले. असे सगळे बनवून घेऊयात आपण. असे करून बघा, खूप छान होते ते वडे. ह्याचं आहे ना मी माप घेतलेलं नाही कुठलं, की नाही का एवढं माप शाबूस तांदूळ किंवा शेंगदाणे असे अंदाजेच घेतलेले सगळे, बटाटे वगैरे. पण तुम्ही तुमच्या अंदाजे घ्या व्यवस्थित, नाही का. तसं करून बघा, खूप छान होते ते उपवासाचे वडे.